तो 2024 खूप एक्सायटेड आहे आणि खूप चांगलं 2023ने खूप चांगल्या ठिकाणी आणून ठेवलंय मला. त्यामुळे 2024 खूप चांगलं जाईल असं वाटतं. संजय आहे ना, संजय जाधव, तो असं म्हणतो की स्वप्नीलला तुम्ही कोणतेही स्क्रिप्ट ऐकवा, तो आधी त्याची रोमॅन्टिक फिल्म करतो. म्हणजे तुम्ही त्याला मर्डर मिस्ट्री ऐकवा, त्याला त्याच्यात आधी रोमॅन्स दिसतो, मग तो मर्डर मिस्ट्रीचं काम करतो. तर रोज सकाळी आई मला आंघोळ करून तिकडे घेऊन जायची मेकअपला जायच्या आधी. आणि आई सांगायची की नमस्कार कर देवाला आणि त्याला सांग की लोकांना जर तुझं काम आवडायला हवं असेल तर माझ्याकडनं चांगलं काम करून घे म्हणून. कारण मी कृष्ण करायचो ना, की वाळवीचं यश अभिनेता म्हणून माझं 10% आहे आणि 90% यश हे मधुगंधा आणि परेश यांचं आहे. सिनेमा फ्लॉप होणं हा सिनेमा बनवण्यातला एक अविभाज्य घटक आहे. कारण क्रिएटिव्हिटी जर सगळी वर्क झाली तर ती क्रिएटिव्हिटी नाही, मग ते कॅल्क्युलेशन आहे. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय सकाळ डिजिटल. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. माझं हे नवीन वर्ष खूप उत्तम जाणार आहे, कारण एका कमाल कलाकाराला मी भेटते आणि तुमच्यासाठी या नव्या वर्षात घेऊन आली ही खास मुलाखत. अर्थात अभिनेता स्वप्नील जोशी आहे आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर स्वप्नील. थँक्यू. तुला पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या, इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 31 जोरात साजरी झाली हे माझ्या आवाजावरनं कळत असेलच. त्यामुळे 31 कशी होती असं वेगळं सांगायची गरज नाही. आणि मी प्रश्नही विचारला. पहिला प्रश्न झालेला आहे, आवाजावरनच कळलेलं आहे की 31ला धमाल दंगा केलाय. येस, पण इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्स टू यू स्वप्नील. तुझी तब्येत बरी नसतानाही तू आलास आणि वेळात वेळ काढून. पण 2023 ला पण गुड बाय म्हटलं असलं तरी वर्ष बऱ्याच गोष्टी तुझ्या आयुष्यात घडल्या असतील. काय काय छान गमती जमती होत्या किंवा काय इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या 2023 मध्ये, जर आपण रिवाइंड 2023 केलं तर? खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या. आय थिंक वाळवीने सुरुवात झाली वर्षाची आणि वाळवीने मला जे दिलं ते मी शब्दात सांगू शकणार नाही. म्हणजे वाळवीमुळे एक उत्तम कलाकृतीचा भाग होता आलं. माझा अत्यंत लाडका दिग्दर्शक परेश मोकाशी, गेली अनेक वर्ष मला परेश बरोबर काम करायचं होतं. मला परेश बरोबर काम करता आलं. कलाकार म्हणून हा आनंद मी तुम्हाला सांगू शकत नाही. मधुगंधाने लिहिलेलं मला स्क्रीनवर बोलता आलं. मधुगंधा माझी मैत्रीण आहे. म्हणजे परेश माझा मित्र नव्हता. आता मी आनंदाने म्हणतो की परेश माझा मित्र आहे, पण मधुगंधा माझी मैत्रीण होतीच. पण तरी ती अत्यंत कमालीची लेखिका आहे. त्यामुळे ऍक्टर टू रायटर अप्रिसिएशन होतंच की मधुगंधाचं लिखाण असलेला सिनेमा करता आला. तो मला वाळवीच्या निमित्ताने करता आला. सुभ्या, अनिता या सगळ्यांबरोबर कामं करणं, शिवानी आणि झी मी प्रेझेंट केलं. तो आय थिंक वाळवी वॉज अ पॅकेज. आणि 2023 ची सुरुवात वाळवीने झाल्यामुळे खूप सुंदर सुरुवात झाली. आणि मग 2-3 इंटरेस्टिंग प्रोजेक्ट शूट केले जे आता यावर्षी येतील. एक इंद्रधनुष नावाची फिल्म शूट केली, ज्याचं टेंटेटिव्ह टायटल इंद्रधनुष आहे, कदाचित टायटल चेंज होईल. एक जिलबी नावाची फिल्म शूट केली, जी आता हे दोन्ही चित्रपट यावर्षी येतील. सो आणि इंटरेस्टिंग काही गोष्टी घडल्या, काही स्क्रिप्ट फायनल झाली, काही नवीन कामाच्या चर्चा झाल्या की आता हळूहळू कळेल. म्हणजे आज आय थिंक 1 तारीख आहे ना, उद्याच काहीतरी कळेल तुला नवीन, ज्याच्याबद्दल मी आता फार बोलू शकतो. म्हणजे आता मी खरं तर त्याचं शूटिंग करून आलोय, त्यामुळे मी आता तुला सांगू शकणार नाही. त्यामुळे या इंटरव्ह्यूचा आणि त्या इंटरव्ह्यूचा शर्ट सेम दिसणार तुला. पण तो असं काहीतरी आता इंटरेस्टिंग. तो 2024 खूप एक्सायटेड आहे आणि खूप चांगलं 2023ने खूप चांगल्या ठिकाणी आणून ठेवलंय मला. त्यामुळे 2024 खूप चांगलं जाईल असं वाटतं. नक्कीच. नंतरचा प्रश्न वाळवी संदर्भातलाच होता. अर्थात 2023 ज्याने धुमाकूळ घातलं ज्या चित्रपटाने, पण वाळवी वॉज समथिंग एल्स. म्हणजे ते कॅरेक्टर, म्हणजे त्याच्यात प्रेमही आहे, ती क्रूरताही आहे. हा जो बॅलन्स असलेला कॅरेक्टर स्वप्नील जोशी आम्ही पहिल्यांदा बघितलं. अर्थात आधी समांतर आणि या सगळ्या गोष्टीतनं गेल्या काही वर्षात ते व्हेरिएशन होतं, पण वाळवीचं ते कॅरेक्टर काय पद्धतीनं तुझं सगळी प्रोसेस? मी अत्यंत नम्रपणे हे सांगतो आणि अत्यंत प्रांजळपणे सांगतो की वाळवीचं यश अभिनेता म्हणून माझं 10% आहे आणि 90% यश हे मधुगंधा आणि परेश यांचं. कारण मुळात मला अशा एखाद्या रोलमध्ये बघणं ही कल्पना परेशलाच सुचू शकते. म्हणजे आणि परेशच्या डोक्यात होतं की मला या रोलला स्वप्नील पाहिजे आणि ऑब्व्हियसली विरोध होता, कारण अरे तो खूनी आहे आणि तो कसा होईल काय. पण समोर परेशला वाटत होतं की नाही, हा स्वप्नील पाहिजे आणि परेशने ते करून घेतलं माझ्याकडनं. सो याचं अत्यंत नम्रपणे श्रेय हे
मधुगंधा आणि परेशला, तिच्या रायटिंगला आहे, परेशच्या डिरेक्शनला आहे. आणि मग जे काही मी कलाकार म्हणून, मी फक्त कलाकार म्हणून त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला, किंवा त्याच्यातली जी ऑनेस्टी आहे हा. ती ऑनेस्टी ठेवण्याचा प्रयत्न केला. पण फार फार कमालीचं मला असं वाटतं की परेश हा आपल्या देशातल्या काही सर्वोत्तम मेकर्स पैकी एक आहे, Wow, असं मला amazing. अत्यंत ठामपणे वाटतं. अत्यंत असं माझं परखड मत आहे की वन ऑफ द फायनेस्ट मेकर्स इन द एंटायर कंट्री. म्हणजे मराठी This is तर so true, actually. इन दी एंटायर कंट्री. आणि त्यामुळे वाळवी इज एंटायरली हिज ब्रेन चाइल्ड. आणि मधुगंधा आणि परेश या कॉम्बिनेशनची मजा वाळवी. सो खूप मजा आली, सिनेमा करायला खूप मजा आली. आम्ही सिनेमा लॉकडाऊनच्या जस्ट आधी केला. हम्म. 2 वर्ष तो सिनेमा थांबला होता कारण लॉकडाऊन होतं. आणि परत ते झी सारखा बलाढ्य निर्माता असल्याचा फायदा झाला, कारण Actually. फिल्म होल्ड करू शकले ते. हम्म. लॉकडाऊनमध्ये चित्रपट लागत नव्हते, लागले तरी चालत नव्हते. आणि झी असल्यामुळे ते आम्हाला थोडंसं एक एक ती ताकद होती निर्माता म्हणून त्यांच्याकडे, की नाही 2 वर्ष थांबू, थिएटर उघडली, फुल स्विंग सुरू झाली की मग वाळवी आण. बरोबर. सो तो फायदा झाला. आणि वाळवी आला. वाळवीने मला खूप काही दिलं. म्हणजे इतकं काही दिलं की म्हणजे मधुगंधा मैत्रीण होती, पण परेश माझा मित्र झाला, खूप चांगले एक. आणि आता त्या मैत्रीचं एक पुढचं पाऊल की काय म्हणून आता आम्ही एक कंपनीची स्थापना केली, ज्याचं नाव आहे हिरण्यगर्भ मनोरंजन. Right. आणि त्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही निर्माते म्हणून आमची पहिली कलाकृती सादर करतो. ऑफकोर्स आम्ही तिघे नाही, शर्मिष्ठा राऊत त्याच्यात आहे, तिचा नवरा आहे, माझी एक पार्टनर आहे तृप्ती पाटील नावाची. पण आम्ही 6 जणांनी मिळून ही कंपनी स्थापन केली. आणि त्याची पहिली कलाकृती नाच ग घुमा. हो. सो मधुगंधा, परेश आणि मी, आम्ही कलाकार म्हणून म्हणजे तंत्रज्ञ म्हणून एकत्र आलो, ऍक्टर, डिरेक्टर, रायटर. आता आम्ही निर्माते म्हणून पण एकत्र येतो. आणि मला असं वाटतं की ह्याचे जे बीज आहे ते वाळवी आहे. Right. वाळवीमुळे सगळं सुरू झालं. नक्कीच. आणि अमेझिंग फिल्म. आणि मला वाटतं सगळीकडे त्या चित्रपटाचं होय, कौतुक होय, झालं होय, यावर्षी. पण स्वप्नील जोशी म्हटलं ना की बॅक ऑफ द माइंड, की हा माणूस लहानपणापासून काम करतोय. ते असतं ना की जसं मी याच्यातही उल्लेख केला की ज्या वयात लहान मुलं टीव्ही समोर बसून कार्टून बघतात आणि तो सगळा काळ एन्जॉय करतात. मला वाटतं तू सेटवर असायचा, हो. टीव्हीत तू दिसायचा. हो. मॅच्युरिटी खूप आधी आली, आणि समजूतदारपणा, जबाबदारी, या सगळ्या गोष्टी होत्या की तू तो काळ एन्जॉय करत होता. नाही, तो काळ मी खूप एन्जॉय केला. कारण आत्ता जसं टीव्ही आहे तसं तेव्हा टीव्ही नव्हतं. इथे तेव्हा डेली शोचा कॉन्सेप्टच नव्हतं, वीकली होतं. हो. मी पहिल्याच्या 2 मालिका केल्या, त्यातली पहिली मालिका केली उत्तरामायण. म्हणजे प्रभू रामचंद्रांची जी मुलं आहेत, लव आणि कुश, त्यातल्या कुशाची भूमिका करण्याची मला संधी मिळाली. सो वीकली होतं ते. आणि तो मला असं वाटतं की रामायण, उत्तर रामायण, महाभारत या ज्या काही मालिका होत्या, श्रीकृष्ण, या मालिका नाही आहेत, हे आपल्यावर घडलेले संस्कार आहेत. संस्कार. मालिका म्हणून पण म्हणतोय, म्हणजे महाकाव्य म्हणून हे संस्कार आहेतच. अगदी, अगदी. पण मालिका म्हणून पण हे संस्कार आहेत. कारण म्हणजे मला आठवतंय अख्ख्या देशात कर्फ्यू लागल्यासारखं वातावरण असायचं. हम्म. लोक म्हणजे बंद असायचे रस्ते बिस्ते. म्हणजे लॉकडाऊनला आपण बघितले ना, ते आपोआप व्हायचं. तो रामायणात ते झालं, उत्तर रामायणात ते झालं, महाभारतात ते झालं, श्रीकृष्णात ते झालं. रामानंद सागर, डॉक्टर रामानंद सागर हे खूप छान वाक्य म्हणायचे. ते असं म्हणायचे की ते नेहमी मला सांगायचे लहानपणी की तू जे करतोस, हिंदीत सांगायचे ते, की आप जो, प्रभूजी म्हणायचे ते मला, कारण प्रभू रामांची मुलं ना, त्यामुळे ते प्रभूजी बरोबर. म्हणायचे की प्रभूजी आप जो कर रहे हो वो आसान नहीं है. हम्म. जिस उम्र में लोग अपने बच्चों पे संस्कार करते हैं, हा. उस उम्र में आप बच्चे होकर पूरे देश पे संस्कार कर रहे हो. वाव. सो त्या वाक्याची प्रगल्भता मला तेव्हा कळायची नाही, कारण मीच 9 वर्षाचा होतो. अगदी. तर मला असं वाटतं हा काहीतरी छान भारी बोलतात. आता मला कळतं की ते काय सांगत होते. हो. पण माझं बालपण खूप लवकर प्रौढत्व आलं का वगैरे तर नाही. आणि याचं श्रेय माझ्या आईवडिलांना, कारण त्यांनी कधी त्याच्यातलं बालपण हिरावून नाही घेतलं. मुळात ओके. देवाच्या दयाने मी पैशासाठी काम करायला नाही लागलो. बरं. आईला बँकेत नोकरी होती, वडिलांना बँकेत नोकरी होती. त्यामुळे पहिल्यापासून घरी येत होतं की तू काम कर, तुला मजा येते म्हणून काम कर, Right. तुला संधी. कारण गेल्या 7 पिढ्यात आमच्या घरातलं कोणी या क्षेत्रात नाही. हो. तर तू काम कर, पण अभ्यास वगैरे सांभाळून कर, आणि मजा येते म्हणून कर. त्याचं कंपल्शन नाही, कुठल्याही दिवशी आपण बंद करू शकतो. अगदी. आणि एकीकडे शिक्षण सुरू होतं. शिक्षणात मी बऱ्यापैकी हुशार होतो. मी BCom केलंय, LLB केलंय. सो चालू होतं ते. त्यामुळे मला नाही वाटत मी ते बालपण वगैरे हरवलं. मी खूप एन्जॉय केलं. पण त्या प्रोसेसमुळे पुढच्या कामामध्ये अर्थात त्या गोष्टीची मदत झाली असेल ना? हो, 100%. ते खूप मदतीशीर ठरलं असेल. खूप. एकतर काय होतं,
इतकं ते शुद्ध हिंदी वगैरे बोललं गेलं की जे एक मराठमोळं हिंदी बोललं जातं मराठी माणसाकडनं ते आपोआप कट झालं. त्यामुळे नंतर अनेकांना पटायचंच नाही की अजूनही लोकांना वाटतं मी गुजराती, मी मराठी नाही, कारण माझं हिंदी खूप स्पष्ट आहे किंवा शुद्ध आहे. त्याचा फायदा मला हिंदी मालिकांसाठी झाला. हिंदी मालिका करताना मी लीड्स करू शकलो, म्हणजे मेन रोल करू शकलो, 700, 800, 900 भागांचे डेली सोप्स ॲज अ हिरो करू शकलो. त्याचं कारणच आहे कारण हिंदी बोलताना ते मराठी हिंदी वाटायचं नाही, ते शुद्ध हिंदी. तो त्याचा नानाविविधतेने फायदा झालाच. आता आपण जे व्हीएफएक्स म्हणतो, तर भारतात ज्या 1-2 मालिकांनी व्हीएफएक्स किंवा स्पेशल इफेक्ट्स आणले त्यातली रामायण महाभारत या मालिका होत्या. त्यामुळे आता जे आपण व्हीएफएक्स करतो तेव्हा ते टेक्निशियन्स काय म्हणतात हे मी 30 वर्षापूर्वी केलंय. त्यामुळे मला माहिती आहे ते काय म्हणतात. सो अवेअरनेस वगैरे ह्याच्याने काय फायदा होतो मी शब्दात सांगू शकणार नाही. मला वाटतं तुला बऱ्याच जणांनी विचारलं असेल की तुलाच कृष्ण समजू लागले होते, तुझ्यात कृष्णाला पाहू लागले होते, तुझी पूजा करू लागले होते, या सगळ्या गोष्टी. पण कृष्ण साकारत असताना त्याचे विचार किंवा त्याचं वागणं आणि या सगळ्या गोष्टी याच्याने तुला कशा पद्धतीने प्रभावित केलं? कारण याबद्दल मी नाही ऐकलंय तुझ्याकडून कधी. माझा खूप लाडका देव आहे भगवान श्रीकृष्ण. लहानपणापासून ना त्यांच्याबद्दल एक वलय आहे किंवा त्यांच्याबद्दल एक कुतूहल आहे किंवा एक लार्जर दॅन लाईफ पर्सोना आहे त्यांचा, परमेश्वर म्हणून. प्रभू रामांचाही आहे, पण भगवान श्रीकृष्ण म्हणजे एक एक्स फॅक्टर आहे त्यांच्यात, देव म्हणून चमत्कार आणि ग्लॅमर आणि ते सगळं. सो लहानपणापासून त्यांच्या लीला ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्याचं एक वलय होतच आणि तो साकारायला मिळाला. लहानपणी आजीकडनं खूप रामाच्या कृष्णाच्या गोष्टी ऐकत होतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या. कारण जेवताना गोष्ट सांगायचं आणि भरवायचं असं आजी करायची. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या होत्या, पण ते आता आपण साकारणार आणि आपल्यावर ते चित्रित होणार ही भावना फार कमाल होती. आणि मग लोक येऊन पाया वगैरे पडायची, कळायचंच नाही का पाया पडतायत. मीच 15 वर्षाचा होतो कृष्णा गेला तेव्हा, तर मला कळायचं नाही का पाया पडतायत, म्हणजे काय माझ्या का पाया पडतायत वगैरे. मग एक दिवशी मला रामानंद सागरांनी बोलायला मला सांगितलं की तू लोकांना पाया पडू देत नाहीस असं मी ऐकलं. म्हटलं हो, मी पाया नाही पडू देत त्यांना. मी का नाही पडू देत? मला चुकीचं वाटतं ना, मी 15 वर्षाचा आहे आणि 60-70 वर्षाच्या म्हातारे कुतरी लोक पाया पडतात. तर ते मला म्हणले की तुला कोणी सांगितलं की तुझ्या पाया पडतात? मी म्हटलं म्हणजे? ते म्हणले ते तुझ्या पाया नाही पडत, ते श्रीकृष्णाच्या पाया पडतात. तू माध्यम आहेस त्यांना त्यांचा परमेश्वर व्हिज्युअलाइज करायला. तर ते तुला जर त्याचं पाप वाटत असेल तर तू त्यांचा आनंद नाही हिरावून घेऊ शकत. तू त्यांना पाया पडू दे आणि तू कृष्णार्पण वस्तू म्हण, ते जाऊ दे देवाकडे. तू फक्त पोस्टमन आहेस, तर तू त्यांचा का आनंद हिरावून घेतोस? सो मला लक्षात आलं की ही फिलॉसॉफी खूप मोठी आहे. कारण आपल्याकडे राम असेल किंवा कृष्ण असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, मला असं वाटतं की हे फक्त देव नाही आहेत आपले, हे आपल्या DNA मध्ये आहेत, हे आपल्या जडणघडणीचा भाग आहेत. दे आर पार्ट ऑफ आर, म्हणजे ब्लड ग्रुप असतो ना, तसं आपला ब्लड ग्रुप आहे आपल्या देशाचा. प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, आपल्यासाठी छत्रपती शिवाजी, हा आपला ब्लड ग्रुप आहे. आणि ते तुम्ही काढू नाही शकत. तर ते प्रत्येकाचा कनेक्टच वेगळा आहे त्यांच्याशी. तसा माझा वेगळा कनेक्ट होता. म्हणजे मला आठवतंय छोटासा किस्सा आहे. आम्ही लक्ष्मी स्टुडिओ होतं बरोडल, तिकडे शूटिंग करायचो. आणि आई यायची, कारण मी लहान होतो 14. मग आई राहायला यायची. आणि मग तर ना राहायच्या ज्या खोल्या होत्या तिकडनं स्टुडिओ असं चालत एक 5-7 मिनिटावर होता. तिथे शूटिंग व्हायचं, मेकअप व्हायचं. तर जाताना तिथे त्यांनीच एक छोटंसं कृष्णाचं मंदिर बांधलं होतं, छोटंसं, अगदी छोटंसं. तर रोज सकाळी आई मला आंघोळ करून तिकडे घेऊन जायची मेकअपला जायच्या आधी. आणि आई सांगायची की नमस्कार कर देवाला आणि त्याला सांग की लोकांना जर तुझं काम आवडायला हवं असेल तर माझ्याकडनं चांगलं काम करून घे म्हणून. कारण मी कृष्ण करायचो ना, तर मी रोज भरून प्रार्थना करायचो की लोकांना जर तुझं काम आवडायला हवं असेल, मग चुकायचो त्याच्यात वगैरे. म्हणजे नाही, लोकांना जर तुझं काम आवडायला हवं असेल तर माझ्याकडनं चांगलं काम करून घे, मी ते म्हणायचो. असं रोज मी म्हणायचो देवाला की लोकांना जर हवं असेल की तुझं काम त्यांना आवडावं तर माझ्याकडनं चांगलं काम करून घ्या, असं मी रोज म्हणायचो आणि शूटिंग करायला जायचो. सो मला आता कळतं की आई माझ्याकडनं ते पाप कमी करून घेत होती. कारण मी देव करत होतो, लोक पाया पडत होते, लोक नमस्कार करत होते, लोक त्यांची दुःख सांगत होते. तर आई कुठेतरी मला ते बिंबवत होती की तू नाही आहेस, तू त्याचा रोल साकारतोयस, तू त्याचं काम करतोयस, तू तो नाही आहेस. आई कुठेतरी ऍक्च्युली आई ते संस्कार करत असणार. तर मला असं वाटतं की या सगळ्या अपब्रिंगिंगमुळे त्यांनी
आनंद खूप दिला, पण मराठी मध्यमवर्गीय संस्कारांनी पाय कधी जमिनीवरती जाऊ नाही दिले. ते महत्वाचं आहे. आणि कलाकार म्हणून तू ते सातत्याने तुझे पाय जमिनीवरच आहेत, आजही आहेत, त्यामुळे खूप आनंद वाटतो त्या गोष्टीचा. पण कृष्ण अर्थात कृष्ण आणि प्रेम हे जे काय आहे कॉम्बिनेशन, आणि प्रेम आणि तू अर्थात चित्रपटांमध्ये त्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणात, तर त्याचा त्यानंतर तुला फायदा झाला की ते जाणवलं का की त्यानंतर तो ग्राफ तिथे तुटला आणि त्याच्यातून तू बाहेर पडू पुढे? नाही, मला असं वाटत नाही. मला असं वाटतं की संजय आहे ना, संजय जाधव, तो असं म्हणतो की स्वप्नीलला तुम्ही कोणतेही स्क्रिप्ट ऐकवा, तो आधी त्याची रोमॅन्टिक फिल्म करतो. म्हणजे तुम्ही त्याला मर्डर मिस्ट्री ऐकवा, त्याला त्याच्यात आधी रोमॅन्स दिसतो, मग तो मर्डर मिस्ट्रीचं काम करतो. तर त्याला मी काय करू, मी इथूनच रोमॅन्टिक आहे किंवा मी इथूनच रोमॅन्टिक आहे, त्याला मी काही करू शकत नाही. मला असं वाटतं की जगात प्रेम ही एकमेव शाश्वत भावना आहे. बाकी सगळ्या शिकवलेल्या किंवा शिकलेल्या भावना आहेत. म्हणजे लहान मुल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला तहान भूक कळते आणि आईबद्दलचं प्रेम माहिती असतं. बाकी राग, लोभ, मोह, मत्सर हे सगळं कोणीतरी इम्बाइब्ड भावना आहेत, त्या शिकवल्या जातात इव्हेंच्युअली. लव्ह इज द ओनली इमोशन दॅट यू आर बॉर्न विथ. तर ती माझी थोडं जास्त आहे किंवा ती राहिली आहे. आणि मला खूप आवडतं, मला रोमॅन्टिक सिनेमे आवडतात, मला रोमॅन्टिक रोल्स आवडतात. तू खूप व्हेरिएशन दिलेला ऍक्टर आहे मला असं वाटतं, कारण अगदी आता आपण उल्लेख केला मायथॉलॉजिकल असेल, त्याच्यानंतर केलेले टेलिव्हिजनचं काम असेल, कॉमेडी शोज असतील, मराठी चित्रपट, मराठी मालिका असेल, आणि चित्रपटामध्ये गेल्या काही वर्षात तर बरंच व्हेरिएशन दिलेलं आहे. या बाबतीत काही सांगा असं वाटतं? मला असं वाटतं की हा थोडा कॉन्शियस कॉल होता माझा. कारण माझा प्रयत्न होता की जसं मी रोमॅन्टिक सिनेमे केले, दुनियादारी केला, मग मितवा केला, मग तू हिरे केला, मग एक लाट आली रोमॅन्टिक फिल्मची, मुंबई पुणे मुंबई केला, आणि मग मलाही असं जाणवायला लागलं की असेच सिनेमे येतात माझ्याकडे आणि असंच कामासाठी विचारणं होते. जर्नलिस्ट जेव्हा विचारतात ना की तू काहीतरी वेगळं का नाही करत, तर मला नेहमी असं वाटतं की ऍक्टरच्या हातात नाही वेगळं करणं. कुठल्या तरी लेखकाला तो ऍक्टर वेगळ्या रोलमध्ये दिसला पाहिजे, कुठल्या तरी डिरेक्टरला ती ऍक्ट्रेस वेगळ्या भूमिका साकारताना जाणवली पाहिजे. जसं परेशला वाटलं की वाळवीतला हा रोल मी करावा, मग मी तो चांगला केला की वाईट केला हे माझं श्रेय किंवा मी त्याच्यात पास किंवा नापास आहे. पण मुळात परेशला वाटलं ना की हा रोल स्वप्नीलने करावा, त्या ताकदीचा तो डिरेक्टर मला वाटतो की मी ह्याची इमेज चेंज करतो. आता मी जिलबी नावाची जी फिल्म करतोय त्यात परत काहीतरी खूप म्हणजे वेगळं वगैरे, मला असं वाटतं ना, खूप बोथट झालेला शब्द आहे, पण काहीतरी इंटरेस्टिंग केलंय. ते एकतर खूप आवडेल किंवा अजिबात आवडणार नाही, पण आय एम ओके, कारण आयदर वेज रिॲक्शन खूप डेफिनेट येतील आणि खूप मजा येईल. अँड आय एम लुकिंग फॉरवर्ड. जसं मी रणांगण केलं होतं, रणांगणमध्ये काहीतरी खूप ड्रास्टिकली वेगळं केलं आणि तो नाही आवडला लोकांना, पण मी केलाच नसतं तर मला कळलं नसतं की मला हे करायचंय की नाही करायचं. सो एक्सपेरिमेंटिंग. म्हणजे मला संजय बन्साली सर खूप वाक्य म्हणले होते, ते मला नव्हते म्हणले, ते वाक्य म्हणले होते, मला खूप आवडतं. तसं म्हणाले होते की स्वप्नील, नोबडी विल ब्लेम यू फॉर अ फ्लॉप फिल्म, दे विल ओनली ब्लेम यू फॉर अ बॅड फिल्म. सो मला असं वाटतं की सिनेमा फ्लॉप होणं हा सिनेमा बनवण्यातला एक अविभाज्य घटक आहे. कारण क्रिएटिव्हिटी जर सगळी वर्क झाली तर ती क्रिएटिव्हिटी नाही, मग ते कॅल्क्युलेशन आहे. त्यामुळे क्रिएटिव्हिटी वर्क न होणं हे क्रिएटिव्ह असण्यासाठी अत्यंत गरजेची मूलभूत गोष्ट आहे. पण क्रिएटिव्हिटी इज इक्वल टू एक्सपेरिमेंट, करून बघणं. म्हणून आपण कदाचित मराठीत त्याला प्रयोग असं म्हणतो नाटकाला. कारण तेच स्क्रिप्ट, तेच डायलॉग, तेच नट, तोच सेट, तेच लाईट, तोच इन, तोच आउट, सगळं तेच, पण तरी प्रत्येक प्रयोग वेगळा होतो. म्हणूनच त्याला प्रयोग म्हणत असतील कदाचित. सो इज फिल्म्स, राईट? म्हणजे एखादा चित्रपट बघून तुला राग येईल, तोच चित्रपट बघून मला इमोशनल व्हायला होईल, तोच चित्रपट बघून अजून कोणाला तरी रोमॅन्स हे होईल, तोच चित्रपट बघून अजून कोणाला तरी असं वाटेल की अरे काय फालतू सिनेमा बनवलाय, दमच नाही. एकच क्रिएटिव्ह गोष्ट आहे, पण इट इव्होक्स लॉट ऑफ रिॲक्शन. ती मजा आहे क्रिएटिव्हिटीची. पण येस, तो गेल्या काही वर्षात वेगळं करण्याचा, परत वेगळा खूप, पण मला ऍक्टर म्हणून चॅलेंज करत राहण्याचा प्रयत्न करत राहिलो आणि तो प्रयत्न यशस्वी झाला असं मला वाटतंय. नक्कीच झाला. आणि तू त्या पद्धतीने जसं मी म्हटलं की व्हेरिएशन दिलेलं आहे, तो प्रयत्न तू सातत्याने केला. आणखीन स्वप्नील जोशी म्हटलं की मुंबई पुणे मुंबई बद्दल मी विचारलं नाही तर प्रेक्षक नाराज होतील, तुझे फॅन्स नाराज होतील. म्हणजे मुंबई तू पुण्याच्या प्रेमात आहेस, तर
पुणेकर तुझ्या प्रेमात पडले कारण तू पुणेकर साकारलंस त्याच्यानंतर. पुणेकरांचे काय काय फीडबॅक्स तुला तेव्हापासून मिळायचे किंवा तू पुण्यात जातो तेव्हा व्हॉट इज द व्हायब्रेशन यू गेट? पण त्याचा सगळ्यात आवडलेला फीडबॅक मला हा आहे की जेव्हा मी पुण्यात जातो आणि मी म्हणतो की मी मुंबईचा आहे तेव्हा ते हर्ट होतं. ओके. तो म्हणतो हा नाही 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 त्यांचा ते अविश्वास आहे त्यांचा की नाही हा इतका चांगला मुलगा मुंबईचा नाही असणार, हा आमच्या पुण्याचाच असणार. राईट. मला असं वाटतं की सगळ्यात मोठी पावती आहे. आणि पुणे हे फक्त विद्येचं माहेरघर नाही तर पुणे, कोल्हापूर मला असं वाटतं ही कलेची पण माहेरघर आहेत आपल्यासाठी. अगदी. कोल्हापूर तर कलापूरच होतं म्हणजे. सो ही पुणे काय किंवा कोल्हापूर काय ही कलेची माहेरघर आहेत. आणि इथे एखादी कलाकृती चालणं किंवा ती डोक्यावर घेणं ही फार महत्वाची बाब आहे आपल्यासाठी व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा. मग दुनियादारी असेल, मितवा असेल, मुंबई पुढे मुंबईचे अनेक भाग असतील, ते अगदी आता वाळवी असेल, माझ्या बऱ्यापैकी कलाकृतींना लोकांनी या भागांमध्ये डोक्यावर घेतलं ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि ॲक्टर म्हणून खूप मजा येते. आणि पुणेकरांबरोबर माझं काहीतरी कार्मिक कनेक्शन आहे. कारण माझ्या बहुतांश चित्रपटांमध्ये एकतर मी पुण्याचा मुलगा आहे किंवा मी कुठला तरी मुलगा आहे पण शिकायला पुण्यात गेलोय, किंवा मी कुठला तरी मुलगा आहे शिकायला कुठेतरी गेलो पण आता व्यवसाय पुण्यात करतोय, नोकरीनिमित्त पुण्यात, असं काहीतरी पुणे कनेक्शन आहेच. म्हणजे जिलबीचा उल्लेख केलास तू, काय 2024 मध्ये ते काय असं लपवून ठेवलंय आमच्यासाठी लवकर? म्हणजे हो, इंटरेस्टिंग. मला टायटलच खूप आवडलंय. नितीन कांबळे त्याचे डिरेक्टर आहेत, नितीन कांबळे. आणि आनंद पंडित मोशन पिक्चर्स ज्यांनी मराठीमध्ये आतापर्यंत चित्रपटात ते प्रेझेंटर म्हणून होते, त्यांची पहिली प्रोडक्शन म्हणून त्यांची पहिली कलाकृती. आणि आनंद पंडित हे हिंदीतलंच खूप मोठं ना, आणि फक्त चित्रपट निर्मिती या अर्थाने नाही तर खरंच खूप मोठा माणूस आहे. म्हणजे आनंद पंडित स्वतः जे आहेत अत्यंत मोठा माणूस आहे, अत्यंत मोठा व्यावसायिक आहे, पण अत्यंत चित्रपटांवर प्रेम करणारा माणूस आहे. आणि त्यांच्याबरोबर मी एक 2-3 फिल्मचं डील केलं जिथे मी त्यांच्याबरोबर 2-3 सिनेमे करणार आहे. आणि ते एक सेपरेट डील दिलं आम्ही. आणि त्या अनुषंगाने त्यातली पहिली कलाकृती जी आहे ती जिलबी आहे. खूप इंटरेस्टिंग कास्टिंग आहे जिलबीचं. खूप म्हणजे प्रसाद आहे, प्रसाद ओक आहे, मी आहे, आणि अजून बाकी इंटरेस्टिंग कास्ट आहे एकदम. आणि जिलबी टायटलचीच मजा मला इतकी वाटते की ती दिसायला म्हणजे खायला गोड आहे पण आहे गोल गोल. सो जिलबी अत्यंत बघून तुम्हाला वाटतं अरे क्या बात आहे यार, पण आधी खाल्ली तर शुगर होते. म्हणजे त्रास हे त्याच्याशी जोडलं गेलेलं एक इमोशन आहे, किंवा सरळ नाहीये. म्हणजे आपण म्हणतो ना की अरे जिलबी सारखा सरळ आहे रे, असं आपण उपासनी म्हणतो. सो त्याच्यात काहीतरी गूढ आहे, काहीतरी गोल आहे. आणि तीच मला वाटतं चित्रपटाची गोष्ट आहे. म्हणजे जसं दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं, या अनुषंगाची गोष्ट आहे. आणि त्याच्यात खूप इंटरेस्टिंग ऍक्टर्स, इंटरेस्टिंग सेटअप. इवन मी असं म्हणेन की या पठडीची गोष्ट मराठी सिनेमाने कधी सांगितली नाही. अशी गोष्ट मराठीत नाही आली. असे हिंदी सिनेमे पाहिलेत का तर बघितलेत, पण मराठी इमोशन असलेली एखादी घटना किंवा प्रसंग किंवा एखादा काळ हा हिंदीत अनेकदा आलाय, पण मराठी अरे ही सगळी मराठी माणसं होती ना, माझ्यावर मराठी सिनेमा का नाही बनला, असा प्रश्न यावा अशा घटनांना घेऊन आम्ही एक मराठी चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याचे काही थोडे बीटीएस तू काही सोशल मीडियावर टाकले, त्याच्यावर अंदाज वगैरे असं म्हणजे ऍक्शन वगैरे असणार, ऍक्शन वगैरे. पण परत ते साऊथ सारखी ऍक्शन नाहीये, पण रिअलिस्टिक ऍक्शन आहे. आणि जशी परत ज्या म्हणजे फॅमिली फिल्म असतात, रोमॅन्टिक कॉमेडी असतात, तसं ह्याचा बाज आहे ना तो ऍक्शन नाहीये. तो मला असं वाटतं की हा जिलबी हा गुड आहे, गूढ आहे त्याच्यात, पण भूतभीती अर्थाने नाही. त्यामुळे ऍक्शन जी आहे ती रिअलिस्टिक आहे. म्हणजे हे जे युनिव्हर्स आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो, हे जे जग किंवा विश्व आम्ही उभं केलं त्याच्यात, त्या विश्वात किंवा त्या जगात ज्या प्रकारची ऍक्शन होते त्या प्रकारची ऍक्शन आहे. आता मी दुर्दैवाने खूप बोलू शकत नसल्यामुळे मी फार डिटेल सांगत नाहीये, पण त्या टाईपची ऍक्शन आहे. वी आर वेटिंग फॉर दॅट. येस, आणि येईल. म्हणजे मला वाटतं फर्स्ट म्हणजे वर्षाच्या पूर्वार्धात ती येण्याची शक्यता आहे. तू वेळात वेळ काढून इथे आलास आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यास आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे इतक्यांदा स्वप्नील सोबत संवाद साधलाय, पण प्रत्येक वेळी काही ना काहीतरी आणखीन जाणून घ्यायचं असतं मला, आणि याही वेळी मी तोच प्रयत्न केला. आय होप तो यशस्वी ठरलाय. येस, ॲब्सोल्युटली, ऑलवेज अ प्लेजर टॉकिंग टू यू. आणि मला फार छान वाटतं की वर्षाचा पहिला इंटरव्ह्यू आहे माझा आणि तो तुझ्याबरोबर होता.